नमस्कार. आपली नाती चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल आपल्या मनात नेहमीच कुतूहल आणि थोडी भीतीही असते. मित्रांनो, तो विषय म्हणजे मृत्यू आणि त्यानंतरच्या धार्मिक विधी. तुम्ही कधी विचार केला आहे का की मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाचे हातपाय दोरीने का बांधले जातात? विशेषतः पायाचे दोन्ही अंगठे एकमेकांना घट्ट का बांधले जातात? ही केवळ एक परंपरा आहे की त्यामागे काही ठोस कारण आहे? गरुड पुराण आणि विज्ञानाच्या आधारे याची काही धक्कादायक कारणे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या शरीरात 72,000 नाड्या असतात ज्यातून प्राण ऊर्जा वाहते. मृत्यू झाला तरी शरीरात काही प्रमाणात ऊर्जा शिल्लक असते. योगशास्त्रानुसार ही ऊर्जा पायाकडून डोक्याकडे आणि डोक्याकडून पायाकडे एका सर्किटप्रमाणे फिरत असते. पायाचे अंगठे बांधणे म्हणजे हे सर्किट शॉर्ट करण्यासारखे आहे. हे एक प्रकारचे एनर्जी लॉक आहे जेणेकरून बाहेर पडलेला आत्मा पुन्हा त्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये. मित्रांनो, गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखादा देह रिकामा होतो म्हणजेच आत्मा निघून जातो तेव्हा आसपासच्या अदृश्य आणि नकारात्मक शक्ती त्या रिकाम्या शरीराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. याला परकाया प्रवेश असेही म्हणतात. शरीराला सुतळी किंवा नारळाच्या दोरीने बांधणे आणि बांबूच्या तिरडीवर जकडून ठेवणे हे त्या शरीराला एक प्रकारचे तांत्रिक संरक्षण कवच देते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर मृत्यूनंतर 3 ते 4 तासांनी शरीर ताठ व्हायला सुरुवात होते, ज्याला रिगर मॉर्टिस म्हणतात. जर शरीर बांधले नाही तर हातपाय वाकडे तिकडे होऊन शरीर विचित्र अवस्थेत ताठ होऊ शकते. अंत्ययात्रेच्या वेळी मृतदेह तिरडीवरून खाली पडू नये आणि देहाची विटंबना होऊ नये यासाठी त्याला दोरीने घट्ट बांधले जाते. जेव्हा मृतदेह स्मशानात पोहोचतो आणि चितेवर ठेवला जातो तेव्हा मात्र सर्व दोऱ्या आणि गाठी कापल्या जातात. याचे कारण असे की अग्नीला देह समर्पित करताना त्यावर कोणतेही बंधन नसावे. गरुड पुराणानुसार जर शरीर बांधलेल्या अवस्थेत जाळले तर आत्म्याला परलोकातही बंधने जाणवतात आणि त्याला मुक्ती मिळत नाही. चितेवर शरीर अर्ध जळल्यानंतर कपाल क्रिया केली जाते, ज्यामध्ये डोक्यावर काठीने प्रहार करून ते फोडले जाते. असे मानले जाते की माणसाच्या सर्व आठवणी, अहंकार आणि ओळख त्याच्या कपाल भागात मेंदूत साठलेली असते. हा शेवटचा ताळा तोडल्याशिवाय आत्मा पूर्णपणे मोहमुक्त होत नाही. आपल्या पूर्वजांनी बनवलेले हे नियम केवळ अंधश्रद्धा नसून त्यामागे मानसिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक शिस्त आहे. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि या विधीद्वारे आपण त्या आत्म्याला सन्मानाने निरोप देतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.